प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेशी संबंधित विविध मागण्यांबाबत आज जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंचन योजनेच्या प्रलंबित कामांवर चर्चा करत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। मुख्य ठराव आणि निर्णय: म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण 550 कोटी रुपयांची गरज असल्याचे नमूद करण्यात आले। यातील 275 कोटीची पुरवणी मागणी चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आली असून उर्वरित 275 कोटी पुढील आर्थिक वर्षात तात्काळ उपलब्ध करून दिले जातील असा निर्णय घेण्यात आला। यांत्रिकी व विद्युत कामांची निविदा प्रक्रिया सद्यस्थितीत 78% कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी तातडीने निविदा काढण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले। यानुसार यांत्रिकी कामांसाठी 50 कोटी रुपयांची निविदा, विद्युत कामांसाठी 38 कोटी रुपयांची निविदा या निविदा एप्रिल 2025 मध्ये काढण्यास मान्यता देण्यात आली। तलाव भरण नलिकेच्या निविदा: म्हैसाळ विस्तारित जत योजनेतील गुरुत्व नलिकेची कामे अंतिम टप्प्यात आहेत, त्यामुळे तलाव भरण्याच्या निविदा पुढील 6 महिन्यात काढण्याचे निर्देश देण्यात आले। निधी उपलब्धतेच्या आधारे या कामांना प्राधान्य दिले जाईल। मूळ म्हैसाळ योजनेच्या अतिरिक्त पाणीपुरवठा जत तालुक्यातील लोकवस्त्या आणि वंचित भागांमध्ये सिंचन सुविधा पोहोचवण्यासाठी अतिरिक्त नलिका टाकण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली। त्यानुसार सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या। या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार सदाभाऊ खोत, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री दीपक कपूर, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री हनुमंत गुणाले तसेच सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री चंद्रशेखर पाटोळे उपस्थित होते। या निर्णयामुळे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला पाणी पुरवठा उपलब्ध होईल। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।